आजचा दिवस हा दहिसर आणि मीरा भाईंदरच्या काशीगावच्या संपूर्ण रहिवाशांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे। कारण ही मुंबईतली मेट्रो आता मुंबई MMR पर्यंत पुढे जाते। आता काशीगाव पर्यंत जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले अर्धा टप्पा पहिला टप्पा सुरू झाला आणि दुसरा टप्पा देखील सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत जातोय। तो देखील याच वर्षभरामध्ये कंप्लीट होणार आहे। त्याच्यामुळे मुंबई आणि MMR जो जोडण्याचा आपला संकल्प होता तो अतिशय या दहिसर काशीगाव या प्रकल्पामुळे तो साध्य होतोय आणि याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे। त्याचबरोबर इथं ही मेट्रो जी आहे ती मेट्रो दहिसर स्टेशनवरून मेट्रो 2A आणि लाईन 1 शी कनेक्टेड आहे। भविष्यामध्ये मेट्रो 7 आणि 7A द्वारा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला पण जोडतोय। नंतर ही मेट्रो 3 ला पण आपण जोडतोय, म्हणजे कुलाब्यापर्यंत जाईल जसं सांगितलं CM साहेबांनी। आणि यामुळे जवळपास काशीगाव आणि पुढचा आपला सुभाषचंद्र बोस हा टप्पा जो आहे हा कंप्लीट आता मुंबईशी कुलाब्यापर्यंत जोडला जाईल, आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबर जोडला जाईल आणि त्याचबरोबर आता वडाळा ते गायमुख पर्यंत येणारा मेट्रो तो गायमुख ते भाईंदर अशा प्रकारचं एक नवीन तेही आता काम टेंडर प्रक्रिया त्याची झाली आहे। टेंडर फ्लोट झाल्यानंतर ते काम चालू होईल, म्हणजे पूर्णपणे मुंबई आणि MMR जे आहे एक लूप तयार होईल। कुठेही माणूस बसला तरी तो मुंबई MMR मध्ये पुढे जाऊ शकतो। तो अगदी कल्याणपर्यंत, नव्या मुंबईपर्यंत, तळोजापर्यंत ही सगळी कनेक्टिव्हिटी जी आहे मुंबई MMRच्या लोकांना मिळणार आहे। आणि आता तर जवळपास 100 किलोमीटर झालाय ना आपला, 101.1 किलोमीटरचा झालाय। हा पण मला वाटतं दिल्लीपेक्षा मोठा आहे। सेकंड नंबर आपण आहे, पण आपला जो 337 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा थोडा वाढेल, हा जेव्हा मेट्रो नेटवर्क कंप्लीट होईल तो मला वाटलं जगातला आपला नंबर 1 चा हा मेट्रो प्रकल्प होईल संपूर्ण जगभरामध्ये, बरोबर आहे। आणि त्यामुळे हा खऱ्या अर्थाने मेट्रो जे प्रकल्प आता हा तर 2018 ला भूमिपूजन केलं आणि 2019 ला गडबड झाली, 2019 ला ब्रेक लागला याला। मग ते ब्रेकवरचा पाय आम्ही 2022 पर्यंत याला हे लागला। मग ते त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय ॲक्सिलेटरवर असतो आणि त्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना भूमिपूजन केलेला हा प्रकल्प आज आपण कार्यान्वित करतोय ते मुख्यमंत्री असताना याचा आनंद आहे। पण त्यासाठी मला 2.5 वर्ष मुख्यमंत्री व्हावं लागलं।